बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्बन कंपाऊंडचे काही क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द टर्म विथ एक्झाम्पल ऑक्सिडंट. एक्सप्लेन द टर्म विथ एक्झाम्पल ऑक्सिडंट. ऑक्सिडंट काय आहे या ठिकाणी विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे. ऑक्सिडंट काय आहे या ठिकाणी विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे. तर व्हॉट इज ऑक्सिडंट? व्हॉट इज ऑक्सिडंट? ऑक्सिडंट म्हणजे काय? द सबस्टन्स विच गिव्स ऑक्सिजन टू अदर सबस्टन्स इज कॉल्ड एज ऑक्सिडंट. जो सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सला ऑक्सिजन डोनेट करते, देते, त्याला ऑक्सिडंट असं म्हटलं जात असते. The substance which gives oxygen to other substance is called as oxidant. The substance which gives oxygen, the substance which gives oxygen to other substance, the substance which gives oxygen to other substance is called as oxidant. The substance which gives oxygen to other substance is called as oxidant. जो सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सला ऑक्सिजन डोनेट करत असते त्याला आपण त्या ठिकाणी ऑक्सिडंट असं म्हणत असतो. आणि याचे एक्झाम्पल जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत किंवा त्यालाच ऑक्सिडायझिंग एजंट सुद्धा म्हटले जाते. ऑक्सिडंट म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट. द सबस्टन्स which gives oxygen to other substance is called as oxidant or oxidizing agent. त्यालाच आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणत असतो. असं आपण डिस्कशन केलं होतं. आता याचे एक्झाम्पल जर बघितले तर फॉर एक्झाम्पल आणि या ठिकाणी पहिला जो एक्झाम्पल आहे या ठिकाणी एक नंबरचं K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट. याचं नाव आहे या ठिकाणी पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट is an example of the oxidizing agent. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे KMnO4. पोटॅशियम पर मैंगनेट.
आर दी एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. या ठिकाणी हे दोन्हीही ऑक्सिडायझिंग एजंटचे एक्झाम्पल आहेत आणि हे दोन्हीही ऑक्सिडायझिंग एजंट इन ऍसिडिक और अल्कलाइन मीडियम, ऍसिडिक किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये या दोन्हीही ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर आपण कॉमनली ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून याचा वापर करतो ऍसिडिक किंवा अल्कलाइन मेटल मध्ये. विच आर युज्ड ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट, which are commonly used which are commonly used which are commonly used as a oxidizing agent oxidant in acidic or in alkaline, acidic or in अल्कलाइन मीडियम, ऍसिडिक किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये याचा वापर या ठिकाणी ऑक्सिडंट म्हणून केला जाते. ऑक्सिडंट अफेक्ट द फंक्शनल ग्रुप ऑफ द कंपाऊंड. ऑक्सिडंट हा कंपाऊंडच्या फंक्शनल ग्रुपला अफेक्ट करते. ऑक्सिडंट अफेक्ट द फंक्शनल ग्रुप इन द कंपाऊंड. ऑक्सिडंट affects the functional group. Oxidant affects the functional group in the reaction or compound मधल्या रिएक्शन मधल्या फंक्शनल ग्रुपला या ठिकाणी ऑक्सिडंट अफेक्ट करत असते. ऑक्सिडंट म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट. द सबस्टन्स विच गिव्स ऑक्सिजन टू अदर सबस्टन्स इज कॉल्ड एज ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. त्याचे एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट. दुसरे एक्झाम्पल KMnO7 KMnO4 पाहिजे, चुकून बाय मिस्टेकली मी या ठिकाणी 7 लिहिलं. या ठिकाणी KMnO4, या ठिकाणी पोटॅशियम परमॅंगनेट. विच आर दी कॉमनली युज्ड, हे कॉमनली ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरले जाते. पण कुठं? ऍसिडिक किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये. आणि ऑक्सिडंट जे असते तर अफेक्ट द फंक्शनल ग्रुपला अफेक्ट करते. तर दुसरा आहे रिडक्शन. एक्सप्लेन द टर्म विथ एक्झाम्पल. रिडक्शन म्हणजे काय? एक्सप्लेन द टर्म विथ एक्झाम्पल रिडक्शन. या ठिकाणी रिडक्शन म्हणजे काय? तर या ठिकाणी रिडक्शन म्हणजे द केमिकल रिएक्शन in which substance gain the hydrogen or loses oxygen. Reduction reaction आता रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय? The chemical reaction in which substance loses oxygen or gain hydrogen. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये सबस्टन्स हायड्रोजन गेन करते किंवा ऑक्सिजन लूज करते, तशा प्रकारच्या केमिकल रिएक्शनला रिडक्शन रिएक्शन असं म्हटले जाते. The chemical reaction
in which substance the chemical reaction in which substance loses hydrogen substance loses hydrogen or gain oxygen loses hydrogen or gain oxygen. The chemical reaction in which substance loses hydrogen or gain oxygen is called as reduction reaction. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये सबस्टन्स हाइड्रोजन लूज करते सबस्टन्स हाइड्रोजन गेन करते किंवा ऑक्सिजन लूज करते the chemical reaction in which substance gain hydrogen or loses oxygen is called as reduction reaction. त्याला आपण रिडक्शन रिएक्शन असं या ठिकाणी म्हणत असतो. रिडक्शन रिएक्शन असं त्याला आपण म्हणत असतो. आता रिडक्शन रिएक्शनचं जर एक्झाम्पल लिहायचं झालं या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आणि रिडक्शन रिएक्शनचं जर एक्झाम्पल लिहिलं तर रिडक्शन रिएक्शनचं एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH2 that is the इथिन. हा इथिन आहे इथिन या ठिकाणी इथाइन किंवा इथिन आणि या इथिनचं जर आपण रिडक्शन केलं by addition of hydrogen in the presence of catalyst platinum or निकेलच्या प्रेझेन्स मध्ये तर या दोन हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन या कार्बनला अटॅच होते आणि एक कार्बनची ऍडिशन या कार्बनला या अनसॅच्युरेटेड कार्बनला आणि एका हायड्रोजनची ऍडिशन या अनसॅच्युरेटेड कार्बनला होते आणि या ठिकाणी प्रोडक्ट साइटला CH3 सिंगल बॉन्ड CH3 या ठिकाणी इथेन तयार होते. that is the reduction reaction. In this reduction reaction, that is the unsaturated hydrocarbon या रिडक्शन रिएक्शन मध्ये हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे आणि या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं रिडक्शन केलं बाय ऍडिशन ऑफ हायड्रोजन. त्याला हायड्रोजनची ऍडिशन करून इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट प्लॅटिनम अँड निकेल आणि जो कंपाऊंड भेटलेला आहे तो अल्केन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन भेटलेला आहे. व्हेन अन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन is undergo reduction, an unsaturated hydrocarbon ethene undergo reduction by addition of hydrogen in the presence of catalyst platinum or nickel to form saturated hydrocarbon ethane. In this reaction, unsaturated hydrocarbon undergo reduction by addition of hydrogen to form saturated hydrocarbon in the presence of catalyst platinum or nickel. या reaction मध्ये unsaturated hydrocarbon ethene. In this reaction, unsaturated hydrocarbon ethene
च रिडक्शन झालेलं आहे कॅटॅलिस्ट प्लॅटिनम और निकेलच्या प्रेझेन्स मध्ये आणि तिथं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार झालेला आहे. या ठिकाणी अन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन an unsaturated hydrocarbon an unsaturated hydrocarbon an unsaturated hydrocarbon undergoes reduction कसं रिडक्शन लॉस ऑफ ऑक्सिजन के करून रिडक्शन केलं का गेन ऑफ हायड्रोजन न रिडक्शन केलं बाय ऍडिशन ऑफ हायड्रोजन by addition of hydrogen हायड्रोजनची ऍडिशन केली by addition of hydrogen to form saturated hydrocarbon to form saturated hydrocarbon in the presence of catalyst 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 या ठिकाणी जे आहे प्लॅटिनम और निकेल प्लॅटिनम और निकेल इन द प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट प्लॅटिनम और निकेल या रिएक्शन मध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इथिन च रिडक्शन केलं त्याला ऍडिशन ऑफ हायड्रोजन केली या ठिकाणी कॅटॅलिस्ट प्लॅटिनम आणि निकेलच्या प्रेझेन्स मध्ये आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स त्या ठिकाणी जे आहेत ते तयार केला. या ठिकाणी दुसरी गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा जे व्हेजिटेबल ऑइल आहे या व्हेजिटेबल ऑइल जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून बनलेलं व्हेजिटेबल ऑइल आहे त्याचं जर आपण समजा त्या ठिकाणी रिडक्शन केलं इन द प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट प्लॅटिनम और निकेलच्या प्रेझेन्स मध्ये तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन वनस्पती घी त्या ठिकाणी जे ते आहे तर तयार होते. असंही याच्यानंतर आपण त्या ठिकाणी जे आहे तर पॉइंट या ठिकाणी लिहू शकतो. या ठिकाणी बघा याच्यामध्ये काय म्हणालो मी व्हेजिटेबल ऑइल च जर हायड्रोजिनेशन केलं म्हणजे त्याला हायड्रोजनची ऍडिशन केली व्हेजिटेबल ऑइलला जर हायड्रोजनची ऍडिशन केली या ठिकाणी व्हेजिटेबल ऑइलला जर हायड्रोजनची ऍडिशन केली तर त्या ठिकाणी इन द प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट प्लॅटिनम और निकेलच्या प्रेझेन्स मध्ये तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन वनस्पती घी या ठिकाणी तयार होते आणि ही रिएक्शन सुद्धा रिडक्शन रिएक्शन आहे. या ठिकाणी हायड्रोजिनेशन ऑफ vegetable oil in the presence of catalyst निकेल और प्लॅटिनमच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोजिनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल इन द प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट निकेल और प्लॅटिनम या ठिकाणी इन द प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट निकेल और प्लॅटिनम जर व्हेजिटेबल ऑइलचं हायड्रोजिनेशन केलं
इन द प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट निकेल और प्लॅटिनमच्या प्रेझेन्स मध्ये, तर या ठिकाणी जे आहे वनस्पती घी या ठिकाणी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन वनस्पती घी इज फॉर्म्ड. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन त्याला आपण म्हणतो वनस्पती घी, डालडा, वनस्पती घी is formed and this reaction is also reduction reaction, and this reaction is also an example of reduction reaction. हे सुद्धा रिडक्शन रिॲक्शनच या ठिकाणी जे आहे ते एक्झाम्पल आहे. मिनिमम इतकी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला याच्याबद्दल या ठिकाणी लिहावं लागणार आहे. मिनिमम या ठिकाणी इतकी इन्फॉर्मेशन याच्याबद्दल लिहायची आहे या ठिकाणी. That is the answer of that question. Explain the term with example reduction. आणि याच्या पहिले या ठिकाणी एक्सप्लेन ऑक्सिडंट आहे हे and रिडक्शन, ऑक्सिडंट अँड रिडक्शन इतकी इन्फॉर्मेशन जे आलं तर याच्याबद्दल जे आहे तर या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. नेक्स्ट जो काही क्वेश्चन असेल ते नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत.